नमस्कार मंडळी. बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे मग आजची ही माहिती खूपच खास आहे, कारण पंजाब नॅशनल बँकेने 2026 साठी एक जबरदस्त मेगा भरती आणली आहे, जी खरं तर भविष्य बदलू शकते. चला पटकन बघूया काय आहे ही मोठी संधी. जर नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर ही घोषणा थेट अशाच उमेदवारांसाठी आहे. पीएनबीने खास करून नवीन पदवीधरांसाठीच ही संधी आणली आहे. आता आकडा बघा, तब्बल 5138 जागा. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, 5138. इतक्या मोठ्या संख्येने भरती होणं ही काही साधी गोष्ट नाही, आणि म्हणूनच ही संधी अजिबातच गमावण्यासारखी नाहीये. बरं, आपण याला सुवर्ण संधी का म्हणतोय? चला, आता आपण या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया आणि बघूया की यात नेमकं असं काय खास आहे. ओके, तर सगळ्यात आधी ही भरती आहे अप्रेंटिस या पदासाठी. एकूण जागा आहेत 5138 आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी खास 232 जागा राखीव आहेत. आणि हो, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असेल, म्हणजे कुठेही पोस्टिंग मिळू शकते. ठीक आहे, पण आता सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे या संधीसाठी अर्ज कोण करू शकतं, बरोबर? चला, तर मग पात्रतेच्या अटी काय आहेत ते पटकन बघूया. आणि इथे खूप चांगली बातमी आहे. शैक्षणिक पात्रतेची अट एकदम सोपी ठेवली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठलीही डिग्री असेल तरी चालणार आहे. याचा अर्थ ही संधी खरोखरच सर्वांसाठी खुली आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. तर 1 जानेवारी 2026 या तारखेला वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. आणि हो, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट आहेच. म्हणजे बघा, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची तर SC/ST उमेदवारांना तब्बल 5 वर्षांची सूट मिळेल. ओके, पात्रता तर समजले, पण आता पुढचा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न म्हणजे या नोकरीत वेतन किती असेल. पदे आणि ठिकाण याबद्दल तर आपण बोललो, आता वेतनावर येऊया. चला पाहूया. तर अप्रेंटिस पदासाठी दरमहा साधारणपणे 12,300 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे. बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर सुरू करताना अनुभवासोबत मिळणारी ही रक्कम खरंच खूप चांगली आहे. बरं, अर्ज तर केला, पण निवड कशी होणार हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर बँकेने यासाठी एक अगदी सरळ आणि पारदर्शक प्रक्रिया ठेवली आहे, आणि ती जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर तयारी करणं खूपच सोपं होऊन जाईल. निवड प्रक्रिया एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त एक ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा द्यायची आहे, बस. आणि ही परीक्षा कधी होईल तर साधारणपणे मार्च 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय की तयारीसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आणि जर योग्य नियोजन केलं तर यश नक्कीच मिळू शकतं. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, अर्ज कसा करायचा आणि कधी करायचा. ही माहिती जरा लक्ष देऊन ऐका, कारण ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला संधीपासून दूर नेऊ शकते. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी त्यांच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजे bfsic.com वर जायचं. तिथे दिलेली संपूर्ण जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन PDF काळजीपूर्वक वाचायची. मग ऑनलाईन अर्ज भरायचा. जे काही शुल्क आहे ते ऑनलाईनच भरायचं, आणि शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक कॉपी, एक कन्फर्मेशन पेज आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचं. अगदी सोपी प्रोसेस आहे. आता अर्ज शुल्काकडे बघूया. हे प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळं आहे. जसं की जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 944 रुपये आहे, तर महिला उमेदवारांसाठी 708 रुपये आहे. आणि SC, ST, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी फक्त 236 रुपये शुल्क आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपलं शुल्क किती आहे हे नक्की तपासून घ्या. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, या तारखा लगेचच कुठेतरी लिहून ठेवा किंवा कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होणार आहेत 8 फेब्रुवारी 2026 पासून, आणि शेवटची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026. म्हणजे बघा, वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे अजिबात उशीर करायचा नाहीये. आणि हा एक सल्ला नेहमी लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका, कारण बऱ्याचदा शेवटच्या क्षणी वेबसाईटवर लोड येतो, काहीतरी तांत्रिक अडचणी येऊ शकते. त्यामुळे आपली संधी पक्की करण्यासाठी अर्ज लवकरात लवकर भरून टाका. तर मग ही संधी इतकी महत्वाची का आहे? कारण यातून मिळतंय बँकिंग सेक्टरमधलं एक स्थिर करिअर, ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या थेट सरकारी बँकेत काम करण्याची संधी, आणि पर्यायाने एका सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया. खरंच यापेक्षा चांगलं काय हवं? तर मग बँकिंग क्षेत्रात करिअरचं पहिलं पाऊल टाकायला हवं, नाही का? हे एक पाऊल खरोखरच आयुष्य बदलू शकतं.
थोडक्यात काय तर एक स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी ही भरती आहे. पात्रता असेल तर आता गरज आहे फक्त तयारीची. ही संधी अजिबात सोडू नका. सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.